विद्यार्थी मित्र, सायन्स कॉरिडॉर या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। टी हॉल तिकीट्स आलेले आहेत, लवकरच तुम्हाला हॉल तिकीट्स मिळतील। तर चला पाहूया आपण जी सुरू केलेली आहे अतिशय वेगवान रॅपिड 50 ही प्रश्नावली, तिचा भाग क्रमांक 13 विज्ञान व गणित गट। प्रश्न क्रमांक 1, लिव्हर फ्लूक कोणत्या प्रकारचा जीव आहे? पर्याय 1 परजीवी, पर्याय 2 बाह्य परजीवी, पर्याय 3 आंतरपरजीवी, पर्याय 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 3 आंतरपरजीवी याचं उत्तर आहे। म्हणजे तो शरीराच्या आतमध्ये आढळतो, आपणास माहीत आहे मेंढीच्या शरीरात तो आढळतो, म्हणून त्याला आपण आंतरपरजीवी असं म्हणतो। प्रश्न क्रमांक 2, गांडुळाचे शरीर सरासरी किती खंडांनी बनलेले असते? पर्याय 1 50-50, पर्याय 2 100, पर्याय 3 150, पर्याय 4 100 ते 120। तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 4 100 ते 120 खंडांनी गांडुळाचे शरीर बनलेले असते, हे आपणास माहीत आहे। प्रश्न क्रमांक 3, प्राण्यातील सर्वात मोठा संघ कोणता? पर्याय 1 आर्थ्रोपोडा, पर्याय 2 मोल्युस्का, पर्याय 3 ॲनिलिडा, पर्याय 4 यापैकी नाही। विद्यार्थी मित्र, पहिला जो पर्याय आहे आर्थ्रोपोडा, तो कीटकांचा काय आहे, वर्ग आहे किंवा संघ आहे। त्यानंतर मॉल्युस्का आपणास माहीत आहे मृदुकाय शरीर असणाऱ्या गोगलगाई, शिंपले यांचा तो वर्ग आहे। ॲनिलिडा गांडुळाचा वर्ग आहे। तर आर्थ्रोपोडा ह्यामध्ये सर्वात जास्त सजीव आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे आर्थ्रोपोडा हा सगळ्यात मोठा काय आहे, संघ आहे। प्रश्न क्रमांक 4, गोगलगाय कोणत्या प्रकारचा जीव आहे? पर्याय 1 निशाचर, पर्याय 2 उभयचर, पर्याय 3 शाकाहारी। तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे गोगलगाई ज्या आहेत ह्या रात्री जास्त काय असतात, कार्यरत असतात, त्यानंतर त्या पाण्यात राहू शकतात, पाण्याच्या बाहेर म्हणजे ते उभयचर पण आहेत, आणि त्या झाडांची पाने व प्लवक हे खात असतात, त्यामुळे ते काय शाकाहारी आहेत। म्हणजेच यापैकी सर्व पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, पेट्रोमायझन व मायक्झिन हे कोणत्या वर्गातील प्राणी आहेत? पर्याय 1 सायक्लोस्टोमोटा, पर्याय 2 हेमिकॉर्डाटा, पर्याय 3 युरोकॉर्डाटा, पर्याय 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे सायक्लोस्टोमोटा, सायक्लो म्हणजे गोल, स्टोमोटा म्हणजे तोंड, गोल तोंडाचे असणारे हे जे प्राणी आहेत, माशाची सुरुवात आहे ही, तर माशासारखे असणारे जे प्राणी होते त्याला सायक्लोस्टोमोटा आपण म्हणतो। आणि पेट्रोमायझन व मॅक्झिन हे दोन त्याची काय आहेत, उदाहरणे आहेत, म्हणजे त्या वर्गातील ते प्राणी आहेत। प्रश्न क्रमांक 6, मत्स्य वर्गातील प्राण्यात कोणते रक्त आढळते? पर्याय 1 शीत रक्त, पर्याय 2 उष्ण रक्त, पर्याय 3 दोन्ही प्रकारचे रक्त, पर्याय 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 1 शीत रक्त, म्हणजे आपणास माहीत आहे त्याला आपण पॉइकिलोथर्मिक म्हणजे शीत रक्त प्राणी असं म्हणतो। तर मासे हे शीत रक्त प्राणी आहेत। प्रश्न क्रमांक 7, पक्षी वर्गातील प्राण्यात कोणते रक्त आढळते? 1 शीत रक्त, दुसरं उष्ण रक्त, 3 दोन्ही प्रकारचे, 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे पक्षी वर्ग व सर्वात उच्च जो वर्ग आहे सस्तन प्राण्याचा वर्ग, हे दोन जे वर्ग आहेत त्यातील प्राण्यांचे जे रक्त असते ते गरम असते किंवा उष्ण असते, त्यामुळे आपण त्यांना उष्णरक्ती प्राणी असं म्हणतो। या प्राण्यामध्ये रक्ताद्वारे काय केले जाते, शरीराचे तापमान कॉन्स्टंट म्हणजे स्थिर ठेवण्यात येते। जसे की पक्षी असतील किंवा माणूस असेल, तर मानवाचे जे तापमान असते ते स्थिर असते, ते आपणास माहीत आहे 37 डिग्री सेल्सिअस। प्रश्न क्रमांक पुढचा 8, प्रथिने तयार करण्याचे कार्य कोणते पेशी अंग करते? पर्याय 1 तंतुकणिका, पर्याय 2 रायबोझोम, पर्याय 3 रिक्तिका, पर्याय 4 यापैकी नाही। तंतुकणिका ज्याला आपण इंग्रजीत मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, ते ऊर्जेचा स्रोत असते। 2 नंबर रायबोझोम जे असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर असतात आणि प्रथिने तयार करण्याचं ते काम करतात। रिक्तिका आपणास माहीत आहे ज्याला आपण व्हॅक्युल्स म्हणतो इंग्रजीमधून, तर रिक्तिका ज्या आहेत त्या अन्न साठवण्याचं काम करतात। तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 2 रायबोझोम ह्याचं काय आहे, बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, पायरुवेटचा वापर कोणते पेशी अंग करते? पर्याय 1 तंतुकणिका, पर्याय 2 रायबोझोम, पर्याय 3 रिक्तिका, पर्याय 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्र, आपणास माहीत आहे मायटोकॉन्ड्रिया ज्याला आपण तंतुकणिका म्हणतो, ते अन्न तयार करण्याचं काम करत असतात, आणि पायरुवेट हे आपल्या परिचयाचा आहे। फॉस्फोरिलेशनमध्ये आपण पायरुवेट पाहिलेले आहेत, तर त्याच पायरुवेटचा उपयोग अन्न तयार करण्यासाठी होत असतो। म्हणजेच ATP जे मॉलिक्युल्स आहेत ते ह्या पायरुवेटपासून बनतात, त्यामुळे तंतुकणिकेत त्याचा काय असतो, वापर असतो। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या पेशी अंगकात अन्न साठवले जाते? 1 तंतुकणिका, 2 रायबोझोम, 3 रिक्तिका। तर रिक्तिका ज्या असतात, पर्याय क्रमांक 3 रिक्तिका हे आपलं बरोबर उत्तर आहे। तर रिक्तिकेमध्ये अन्न साठवले जाते। आपणास माहीत आहे प्राणीपेशीमधल्या रिक्तिका ह्या जरा लहान असतात, तर वनस्पती पेशीतील रिक्तिका ह्या आकाराने मोठ्या असतात। प्रश्न क्रमांक 11, पेशीच्या मेंदूचे कार्य कोणते पेशी अंग करते? पर्याय 1 केंद्रक, पर्याय 2 तंतुकणिका, पर्याय 3 तंतुनलिका, पर्याय 4 यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 1 केंद्रक म्हणजे ज्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो, तर ते पेशीला नियंत्रित करण्याचे काम करते, म्हणजे ते पेशीचा मेंदू आहे। पुढचा प्रश्न, सर्व सजीव पेशीपासून बनलेले आहेत असे कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितले? पर्याय 1 रॉबर्ट हुक, पर्याय 2 शॉन,
पर्याय 3 लेव्हनहॉक, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे रॉबर्ट हुक यांनी काय केलेले पेशीचं संशोधन म्हणजे पेशीचा शोध लावलेला आहे. शॉन यांनी असं सांगितलं की सर्व सजीव पेशींनी बनलेले असतील, मग ते प्राणी असतील, वनस्पती असतील किंवा सूक्ष्मजीव. तर पर्याय क्रमांक 2 शॉन हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 पेशींचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक, पर्याय 2 शॉन, पर्याय 3 लेव्हनहॉक आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर रॉबर्ट हुक पर्याय क्रमांक 1 आपलं काय उत्तर आहे, त्यांनी पेशीचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 14 श्वसनामुळे पेशीत काय घडते? तर पेशीमध्ये जे श्वसन होतं ज्याला आपण आंतरश्वसन असं म्हणतो, त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 ऊर्जा मुक्त होते, पर्याय 2 ऊर्जा वापरली जाते, पर्याय 3 ऊर्जा साठवली जाते आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र तंतुकणिकेमध्ये होणारे हे कार्य आहे. तर यामध्ये ऊर्जा काय होते? मुक्त होते, म्हणजेच ऊर्जा तयार होते आणि त्या पेशीला ती मिळते, म्हणजेच ऊर्जा मुक्त होण्याचं काम श्वसनामुळे घडते. प्रश्न क्रमांक 15 जलीय प्राण्यात श्वसनाचा अवयव कोणता असतो? पर्याय 1 नाक, पर्याय 2 फुफ्फुस, पर्याय 3 श्वास नलिका, पर्याय 4 कल्ले. तर विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे जे सजीव पाण्यात राहतात ते कल्ल्याद्वारे काय करत असतात? शोषण करत असतात, म्हणजे कल्ले हा त्यांचा काय आहे? शोषण अवयव, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 कर्करोगाच्या, ज्याला आपण कॅन्सर म्हणतो, अन्योन्य क्रियेचा सर्वात जास्त परिणाम DNA मधील कोणत्या घटकावर होतो? पर्याय 1 ॲडिनिन, पर्याय 2 ग्वायनिन, पर्याय 3 सायटोसिन, पर्याय 4 यापैकी नाही. तर ग्वायनिन हा जो घटक आहे, तर आपणास माहीत आहे 4 घटकांनी आपला DNA काय असतो? बनलेला असतो, म्हणजे ह्या शुगर बेस आहे. तर अशा प्रकारचा शुगर बेस जो ग्वायनिन आहे त्यामध्ये कर्करोगाचा जो DNAवर होणारा परिणाम आहे तो ग्वायनिनवर होतो, हे लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 17 अंडी देणारा सस्तन प्राणी कोणता? आपणास माहीत आहे जे प्राणी सस्तन असतात ते अंडी देत नाहीत, ते प्रत्यक्ष पिल्लांना जन्म देतात. परंतु एक प्राणी असा आहे जो सस्तन असून अंडी देतो, तो म्हणजेच पर्याय पाहू आपण. त्यामध्ये 1 प्लॅटिपस, पर्याय 2 गौर, पर्याय 3 घोरपड, पर्याय 4 कांगारू. तर विद्यार्थी मित्र डक बिल प्लॅटिपस ज्याला म्हणतात किंवा नुसतं प्लॅटिपस, तर हे आपलं उत्तर आहे. तर तो सस्तन प्राणी आहे जो की काय करतो? अंडी घालतो. गोर आपल्या परिचयाचा आहे, ज्याला इंडियन गोर असं म्हणतात, त्याला व्हाईट सॉक्स हे दुसरं नाव आहे. 3 नंबरचा पर्याय इथं जो आहे तो घोरपड आहे, तो अंडी देणारा प्राणी आहे. आणि पर्याय 4 कांगारू हा जरायूज म्हणजेच प्रत्यक्ष पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे. तर प्लॅटिपस हे आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 प्लाझ्मोडियम, ज्याला आपण प्लाझ्मोडियम व्हायवेक्स असं म्हणतो, या रोगकारकाचे पारेषण म्हणजेच वहन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे कोणत्या जीवामार्फत होते? पर्याय 1 डुक्कर, पर्याय 2 गोगलगाय, पर्याय 3 डास, पर्याय 4 माशी. तर आपणास माहीत आहे माशाद्वारे पर्याय क्रमांक 3 डासाद्वारे ह्याचं म्हणजेच प्लाझ्मोडियमचं काय होत असते? वहन होत असते, ज्याला आपण पारेषण असं म्हणतो शास्त्रीय भाषेत. तर डास हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 19 आदिकेंद्रकी सजीव कोणत्या गटात मोडतात? तर पर्याय 1 मोनेरा, पर्याय 2 प्रोटिस्टा, पर्याय 3 कवक, पर्याय 4 शेवाळ. तर विद्यार्थी मित्र सजीवांचे वर्गीकरण ह्या संदर्भात आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या संदर्भात डिटेल माहिती मिळेल. तर पहिला जो इथं पर्याय आहे मोनेरा जो किंगडम आहे त्यामध्ये आदिकेंद्रिकी सजीवांचा काय होतो? समावेश होतो. प्रश्न क्रमांक 20 आवर्त सारणीतील उभ्या रकान्यांना काय म्हणतात? पर्याय 1 आवर्तने, पर्याय 2 गण, पर्याय 3 गट, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र ज्या उभ्या ओळी असतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉलम असं म्हणतो, तर त्याला गण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 21 आवर्त सारणीतील उभ्या रकान्यांना काय म्हणतात? तर त्यांना गण असे म्हणतात. आणि पुढचा प्रश्न क्रमांक 22 कितव्या गणास शून्य गण असे म्हणतात? पर्याय 1 7व्या, पर्याय 2 14व्या, पर्याय 3 16व्या, पर्याय 4 18व्या. तर विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे की आधुनिक आवर्ती सारणीमध्ये जी हेनरी मोसले यांनी मांडलेली आहे, तर त्याच्यामध्ये एकूण 18 गण आहेत. म्हणजेच शेवटचा जो गण आहे त्याला 18वा गण जो आहे त्याला शून्य गण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 निष्क्रिय वायूंना कोणत्या गणात ठेवण्यात आले आहे? पर्याय 1 7व्या, पर्याय 2 14व्या, पर्याय 3 16व्या, पर्याय 4 18व्या. तर विद्यार्थी मित्र शून्य गण आपण आत्ताच जो वरचा प्रश्न पाहिला, तर शून्य गणामध्ये निष्क्रिय वायूंना ठेवण्यात आले आहे. तर निष्क्रिय वायूला दुसरं जे नाव आहे ते आहे राजवायू. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा ज्यांची संयोजा शून्य असते, म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे इलेक्ट्रॉन घेत नाहीत किंवा देत नाहीत त्यांना आपण निष्क्रिय वायू किंवा राजवायू असं म्हणतो. तर ते 18व्या गणात काय केलेले त्यांना मांडलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24 कॉलरा रोग कोणत्या रोगकारकामुळे होतो?
तर पर्याय 1 जीवाणू, पर्याय 2 विषाणू, पर्याय 3 कवक, पर्याय 4 शैवाल. तर आपणास माहीत आहे कॉलरा जो रोग आहे तो काय आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे, ज्याला आपण जीवाणू म्हणतो मराठीमध्ये. तर हा जीवाणूमुळे होणारा रोग म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आधुनिक जनुकी शास्त्राचे जनक कोण आहेत? पर्याय 1 एडवर्ड जेनर, पर्याय 2 लुई पाश्चर, पर्याय 3 ग्रेगर मेंडेल, पर्याय 4 यापैकी नाही. आपणास माहीत आहे एडवर्ड जेनर यांनी देवीची लस शोधली, त्यानंतर ते लसीकरणाचे जनक आहेत. त्यानंतर ग्रेगर मेंडेल पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तर ग्रेगर मेंडेल हे आधुनिक, ज्याला आपण मॉडर्न असं म्हणतो, म्हणजेच मॉडर्न जेनेटिक्सचे काय आहेत ते फादर, म्हणजेच आधुनिक जनकशास्त्राचे जनुकीय शास्त्राचे जनक होय. प्रश्न क्रमांक 26 ग्रेगर मेंडेल यांनी कोणत्या वनस्पतीवर प्रयोग केले? पर्याय 1 हरभरा, पर्याय 2 मटकी, पर्याय 3 वाटाणा, पर्याय 4 मेथी. तर विद्यार्थी मित्र, वाटाणा ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्वीट पी असं म्हणतो व ज्याचं शास्त्रीय नाव काय आहे पायझम सटायवम. तर हे दोन्ही बाबी तुम्ही लक्षात ठेवावे. एखादं शास्त्रीय नाव विचारलं जाऊ शकते. तर पायझम सटायवम हे वाटाण्याचं शास्त्रीय नाव आहे आणि त्याला इंग्रजीत स्वीट पी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27 गंधक, ज्याला इंग्रजीत आपण सल्फर असं म्हणतो, सल्फर जाळ्यास काय घडते? पर्याय क्रमांक 1 निळी ज्योती मिळते, पर्याय क्रमांक 2 लाल ज्योती मिळते, पर्याय क्रमांक 3 काजळी तयार होते, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, आपण लक्षात ठेवावे गंधक म्हणजे सल्फरला ज्यावेळेस आपण उष्णता देतो किंवा जाळतो त्यावेळेस आपल्याला निळी ज्योती असणारी एक स्फुरदीप्ती म्हणजे हळूवार जळणारी ज्योती मिळते. त्यानंतर जर तुम्ही कार्बन जाळा किंवा साखर जर जाळी तर त्यामध्ये काजळी तयार होते. तर काजळी तयार होणे हा इथं पर्याय आपला नाही आहे. तर योग्य पर्याय किंवा बरोबर उत्तर जे आहे आपलं तर निळी ज्योती मिळते, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणत्या घटकात गंधक अद्रवणीय म्हणजेच न विरघळणारे आहे? पर्याय 1 कार्बन डायसल्फाईड, पर्याय 2 अल्कोहोल, पर्याय 3 इथर, पर्याय 4 पाणी. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा सल्फर जे आहे ते सेंद्रिय पदार्थामध्ये, ज्याला आपण इंग्रजीत ऑर्गॅनिक मॅटर असं म्हणतो, त्यात ते विरघळते. आणि हे सर्व जे पदार्थ आहेत कार्बन डायऑक्साईड असेल, अल्कोहोल असेल, इथर, तर ही कार्बनची संयुगे आहेत आणि कार्बन हा सेंद्रिय पदार्थ आहे किंवा सेंद्रिय मूलद्रव्य आहे हे आपणास माहीत आहे. तर पाण्यामध्ये हा घटक विरघळणार नाही, म्हणजे तुम्ही गंधक जर पाण्यात टाकलं तर ते विरघळणार नाही, बाकी सर्वांमध्ये ते विरघळते. प्रश्न क्रमांक 29 पाणी निर्जंतुक करण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात? पर्याय 1 ब्लिचिंग पावडर, पर्याय 2 BHC, पर्याय 3 मोरचूत, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र ब्लिचिंग पावडर जे आहे ज्याच्यामध्ये क्लोरीन हा वायू असतो हे आपणास माहीत आहे. तर ब्लिचिंग पावडर काय करतो आपण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरतो. BHC हा जो घटक आहे तो कीटकनाशक आहे, तर ते आपण वापरत नाही. त्यानंतर मोरचूत ज्याला आपण इंग्रजीमध्ये कॉपर सल्फेट म्हणतो, हा एक काय आहे विषारी पदार्थ आहे. म्हणजेच आपण पाणी निर्जंतुक करण्यासाठी फक्त ब्लिचिंग पावडर हे वापरतो आणि त्यामध्ये असणारा क्लोरीनचं प्रमाण यावरती ब्लिचिंग पावडर असते. ह्या संदर्भात आपला एक व्हिडिओ आहे तो आपण पाहावा. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या घटकात स्फुरदीप्ती हा गुणधर्म आढळतो? आपण आताच वरचा जो गंधकासंदर्भात प्रश्न पाहिला त्या प्रश्नामध्ये जी निळी ज्योती तयार होते तशीच निळी ज्योती जर एकदम हळूवारपणे मिळत असेल तर त्याला आपण स्फुरदीप्ती असं म्हणतो. तर त्यामध्ये पहा पर्याय क्रमांक 1 फॉस्फरस, पर्याय 2 तांबे, पर्याय 3 निकेल व पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र फॉस्फरस हा जो आहे त्याची 2 रूपं आपल्यास माहीत आहे. त्यामध्ये पहिला जो आहे तांबडा फॉस्फरस व दुसरा पिवळा फॉस्फरस. तर पिवळा फॉस्फरस आपणास माहीत आहे स्मशानभूमीमध्ये किट्टा अंधार असताना ज्या स्फुरदीप्ती चमकतात किंवा आपल्याला दिसतात तर त्या स्फुरदीप्ती दुसरं तिसरं काही नसून त्या पिवळ्या फॉस्फरसच्या स्फुरदीप्ती असतात हे आपण लक्षात ठेवावे. फक्त अंधार किट्टा असेल म्हणजे काळा कुट्टा अंधार असेल तरच ती स्फुरदीप्ती दिसते, कारण ती फार सौम्य असते किंवा हळू असते. प्रश्न पुढचा प्लास्टर ऑफ पॅरिस ज्याला इंग्रजीमध्ये आपण POP म्हणजेच पॉप असं म्हणतो कशापासून बनवतात? पर्याय 1 तुरटी, पर्याय 2 ब्लिचिंग पावडर, पर्याय 3 BHC, पर्याय 3 नंतर पर्याय 4 जिप्सम. तर विद्यार्थी मित्र जिप्सम आपल्या परिचयाचा आहे. सिमेंटमध्ये असणारा मुख्य घटक जिप्सम असतो. तर प्लास्टर ऑफ पॅरिस ज्याला आपण म्हणतो तर ते जिप्समपासून बनवले असते, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? पर्याय 1 भौतिक अभिक्रिया, पर्याय 2 रासायनिक अभिक्रिया, पर्याय 3 जैविक अभिक्रिया, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लोखंडाच्या गंजण्यामध्ये ऑक्साईड तयार होतो. आपणास माहीत आहे धातू किंवा अधातू जर ऑक्सिजनसोबत संयोग पावले तर तयार होणारे जे संयोग असते ते ऑक्साईड असते. तर इथं काय होते रासायनिक अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होतो, तो आपल्याला गंज पाहायला मिळतो. तर त्याला आपण काय म्हणतो गंजणे असं म्हणतो. तर ही रासायनिक अभिक्रिया आहे हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 33 लोखंडाचा द्रवणांक किती अंश सेल्सिअस आहे? पर्याय 1 1535, पर्याय 2 1553, पर्याय 3
1415, पर्याय 4 1505. तर विद्यार्थी मित्र 1535 हा अंक आपण लक्षात ठेवावा. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे, म्हणजे तो त्याचा काय आहे, द्रव्यमानांक आहे. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी ठराविक आकार व आकारमान नसलेला घटक कोणता? म्हणजे असा एक घटक आहे की त्याला आकारही नाही आणि आकारमान पण नाही. पर्याय क्रमांक 1 वायू, पर्याय 2 द्रव, पर्याय 3 स्थायू, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 1 वायू, ह्याला कुठलाही आकार किंवा आकारमान नसतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, समुद्र पाण्यात क्षारांचे प्रमाण दर लिटरला किती ग्राम असते? पर्याय 1 20, पर्याय 2 40, पर्याय 3 70, पर्याय 4 35. तर विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे दर 1000 ml म्हणजे 1 लिटरसाठी आपण काय करत असतो, अशा प्रकारे क्षाराची नोंद घेत असतो किंवा मोजत असतो ग्राममध्ये. तर इथं जे पाण्याचं जे प्रमाण आहे तर 35 ग्राम प्रति लिटर अशा प्रकारचं प्रमाण आहे. म्हणजेच आपल्याला काय पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36, दुभत्या जनावरास दररोज खाद्यास काय देणे गरजेचे असते? पर्याय 1 भाकर, पर्याय 2 पेज, पर्याय 3 आंबवण, पर्याय 4 यापैकी नाही. तर 2 नंबरचा जो पर्याय आहे पेज, म्हणजेच काय ज्याला आपण मराठीमध्ये शिरा असं म्हणतो, तर आपण शिरा जनावरांना देत नाही हे लक्षात ठेवा. तर 3 नंबरचा जो पर्याय आपला आहे इथं आंबवण, त्याला आपण आंबवण म्हणजेच काय, तर अशा प्रकारे भिजवलेल्या काय असतात खाद्यपदार्थ असतात, त्यामधून त्यांना विविध लागणारे जे सूक्ष्म घटक असतात ते मिळतात, त्यामुळे आपल्याला आंबवण देणे गरजेचे असते. तर पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37, लेअर कोंबडी म्हणजे काय? पर्याय 1 अंडी देणारी कोंबडी, पर्याय 2 मांस देणारी कोंबडी, पर्याय 3 दोन्ही, पर्याय 4 यापैकी नाही. तर आपलं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे, अंडी देणारी कोंबडी. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणता व्यवसाय शेतीस उत्तम जोडधंदा म्हणून करता येतो? पर्याय 1 मत्स्य व्यवसाय, पर्याय 2 अळंबी, पर्याय 3 पशुपालन, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र पशुपालन हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, शेवाल हे कोणत्या स्तरावरील संघटनाचे उदाहरण आहे? पर्याय 1 पेशी, पर्याय 2 ऊती, पर्याय 3 अवयव, पर्याय 4 शरीर. तर शेवाल हे पेशी स्तरावरील काय आहे उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, अनेक पेशी ज्यावेळेस एकत्र येतात ते आपल्याला डोळ्यांनी दिसू शकतात, म्हणजे शेवाळ एक प्रकारचं काय पेशीचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 40, जबडे, विरीत, चुशीमुख असणाऱ्या प्राण्यांचा कोणत्या गटात समावेश होतो किंवा कोणत्या वर्गात समावेश होतो? पर्याय 1 आर्थ्रोपोडा, पर्याय 2 सायक्लोस्टोमोटा, पर्याय 3 एव्ज, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र आर्थ्रोपोडा हा कीटकांचा संघ आहे. सायक्लोस्टोमोटा आपण आत्ताच वरच्या एका प्रश्नासंदर्भात पाहिलं. सायक्लोस्टोमोटा म्हणजे गोल तोंड असणारे माशासारखे प्राणी, त्याच्यामध्ये चुषके म्हणजेच काय असतात, सकर असतात. इथं 3 नंबरचा जो पर्याय आहे तो एव्ज म्हणजे बर्ड्स. तर ह्याचं जे उत्तर आहे ते सायक्लोस्टोमोटा म्हणजे 2 नंबरचा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 41, कवकामधील पोषण पद्धती कोणती? पर्याय 1 स्वयंपोषी, पर्याय 2 परजीवी, पर्याय 3 मृतोपजीवी, पर्याय 4 यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 3 मृतोपजीवी हा त्यातील काय आहे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, प्रथिने रेणू कोणत्या घटकापासून बनलेला असतो? तर प्रथिनामधील जो रेणू असतो तो कशापासून बनलेला असतो? पर्याय क्रमांक 1 अमिनो आम्ल, पर्याय क्रमांक 2 मेद आम्ल, पर्याय 3 शर्करा, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र अमिनो ॲसिड ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, तर अमिनो आम्ल काय उत्तर आहे, म्हणजेच प्रथिनांचे रेणू जे असतात त्या अमिनो आम्लापासून बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 43, गुणसूत्रे कोठे स्थित असतात? म्हणजे गुणसूत्रेचं ठिकाण आपल्याला विचारलं त्यांनी किंवा जागा विचारली. त्यामध्ये पर्याय 1 पेशीद्रवामध्ये, पर्याय 2 रायबोझोममध्ये, पर्याय 3 केंद्रकामध्ये आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, गुणसूत्रे ही केंद्रकात स्थित असतात. प्रश्न क्रमांक 44, इस्रो ही संस्था कशाशी निगडीत आहे? म्हणजे इस्रो कशाचं काम करते? पर्याय 1 अवकाश संशोधन, पर्याय 2 पदार्थ विज्ञान, पर्याय 3 जैवतंत्रज्ञान, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा, इस्रो ही काय करते, अवकाश संशोधनाचं काम करणारी संस्था आहे, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? मुख्यालय म्हणजे हेड ऑफिस. पर्याय 1 श्रीहरिकोटा, पर्याय 2 मुंबई, पर्याय 3 बँगलोर, पर्याय 4 कलकत्ता. तर श्रीहरिकोटा मुंबई व त्यानंतर बँगलोरचा हा आपला पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, म्हणजे बँगलोरमध्ये हे ऑफिस किंवा ज्याला आपण मुख्यालय असं म्हणतो ते काय आहे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 46, भारतातील सर्वात वृद्ध म्हणजे खूप वय असणारे वृद्ध वयाचे झाड कोठे आहे? पर्याय 1 श्रीहरिकोटा, पर्याय 2 मुंबई, पर्याय 3 बँगलोर, पर्याय 4 कलकत्ता. तर कलकत्त्यामधील बॉटॅनिकल गार्डनमध्ये तुम्हाला हे झाड पाहायला मिळेल, म्हणजेच कलकत्ता हे आपलं काय आहे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 47. कोणत्या जनुकीय आजारात मानसिक व शारीरिक विकास हळूवारपणे होतो? पर्याय 1 टर्नर संश्लेषण, पर्याय 2 डाऊन संश्लेषण, पर्याय 3 क्लीन फिल्टर संश्लेषण, पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, संश्लेषण ज्याला आपण इंग्रजीमध्ये सिंड्रोम म्हणतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 डाऊन सिंड्रोम किंवा डाऊन संश्लेषण, यामध्ये अशा प्रकारचा आपल्याला आजार आढळतो ज्यामध्ये मानसिक वाढ व शारीरिक वाढ किंवा विकास होण्यास काय होतो, वेळ लागतो किंवा एकदम हळूवारपणे हा विकास होत असतो. प्रश्न क्रमांक 48. मानवी शरीरात किती जनुके असतात? पर्याय 1 20 अब्जे, पर्याय 2 50 अब्जे, पर्याय 3 90 अब्जे, पर्याय 4 97 अब्जे. तर विद्यार्थी मित्र, जनुकांची संख्या ही आपल्या शरीरात 97 अब्जे एवढी असते, हे आपण लक्षात ठेवावे. प्रश्न क्रमांक 49. मानवी हृदयाचे सर्वसाधारणपणे वजन किती असते? पर्याय 1 60 ग्राम, पर्याय 2 300 ग्राम, पर्याय 3 360 ग्राम आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 3 360 हे असं काय आहे, उत्तर आहे, हे आपण लक्षात ठेवावे. 50वा व शेवटचा प्रश्न. फॉस्फरसची कोणती रूपे निसर्गात आढळतात? पर्याय 1 तांबडा फॉस्फरस, पर्याय 2 पिवळा फॉस्फरस, पर्याय 3 तांबडा व पिवळा फॉस्फरस आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 3 फॉस्फरसची 2 रूपे असतात, तर एक तांबडा फॉस्फरस व पिवळा फॉस्फरस. तर अशा प्रकारची आपली सुपर 50 जी सिरीज होती, त्याला आपण रॅपिड 50 असं नाव दिलेलं आहे. आज इथे संपते. तर विद्यार्थी मित्र, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये ह्या चॅनलला शेअर करण्यास विसरू नका. तर लवकरच भेटूया पुढच्या सिरीजमध्ये. धन्यवाद.